नमस्कार मित्रांनो, आपण बनवत आहोत गणपतीसाठी खिरापत। त्यासाठी आपल्याला पाहिजे खोबरं, किसणी आणि ते एकदम बारीक करून घ्यायचं किसून। आपल्याला पाहिजे 4 इलायच्या, ते आपण सोलून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला अंदाजे टाकायचे आहे। याच्यामध्ये आम्ही जास्त गोड खात नाही, त्यामुळे याच्यात 4 चमच साखर टाकायची आहे। 4 आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ना पूर्ण बारीक करून घ्यायचे। साखरेमध्ये काही असू शकतं, इलायची साल नाही टाकली तरी चालते, ज्याला आवडत असेल ते टाकू शकतो। आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार। पण मिक्सर भांड्यामधलं हे बारीक केलेलं आहे, ते थोडं खोबरं टाकलं ते बारीक होत नाही ना, त्यामुळे आता हे आपण मिक्स करून घेणार। हे बघा, आपण हे सर्व मिक्स करून घेतलं। याच्यामध्ये तूप वगैरे तेल काहीच टाकायचं नाही। हा झाला गणपतीसाठी प्रसाद, गणपती बाप्पा। याला प्रसाद म्हणजे याला जुनी लोक खिरापत म्हणतात। तर कशी वाटली आमची खिरापत गणपती बाप्पासाठी नक्की सांगा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। त्याचे मोदक बनवले, तुम्ही खिरापत पण बनवू शकतो। आम्ही हाताने बनवलेले। हे बघा आमचा गणपती, गणपती बाप्पा मोरया।